बरेच जे लोक आहेत किंवा ऑडियन्स आहे आपला हा ॲस्ट्रोलॉजी, ज्योतिषशास्त्र मानणारा आहे आणि तो फॉलो करतो. पण एक लोकांचा असा समज झालाय, की न्यूमरोलॉजी म्हटल्यानंतर सेलिब्रिटीजच फक्त न्यूमरोलॉजी करतात. हं. सामान्य व्यक्ती हा न्यूमरोलॉजी अंकशास्त्र करू नाही शकत. तर अच्छा. याविषयी काय सांगाल? बघा, शास्त्र जर तुम्ही पाहायला गेलात, तर हे एका पर्टिक्युलर वर्गाच्या लोकांसाठी म्हणून कधी कुठे सांगितलं गेलंय का? नाही. नाही. हे एका समाजाने आत्ता-आत्तामध्ये, की हे फक्त उच्चप्रभू किंवा उच्चभ्रू लोकांसाठीच आहे, हे हां. मार्केटिंग केलं गेलं. बरं. म्हणून ते लोकांपर्यंत अशा पद्धतीने पोहोचलं. आता ओके. ॲक्चुअली न्यूमरोलॉजी आहे काय? तर न्यूमरोलॉजी एक शास्त्र आहे, जे तुमच्या साऱ्या पूर्ण ऑकल्ट सायन्सचा बेस आहे. बरं. मला एक सांगा, विदाऊट नंबर्स तुमच्यासमोर कोणतं शास्त्र आहे का? नाही. कोणतंच शास्त्र नाही होऊ शकत. म्हणजे अंकांपासून बनलेलं जर शास्त्र आहे, तर ते हं. बेस आहे ना. तो बरोबर. प्रत्येक शास्त्राचा बेस आहे. हं, विदाऊट हं. नंबर्स तुम्ही काहीही कुठल्याही शास्त्राला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. मग ओके. त्याच रिलेटेड असणारं शास्त्र जर तुम्ही असं म्हणताय, की नाही ह्याला तेवढा इम्पोर्टन्स नाही किंवा हे ठराविक वर्गासाठी आहे. हं, तर हे हं. कितपत योग्य आहे? मी एक सिंपल उदाहरण देतो. मला सांगा एखादं झाड आहे. आता हे झाड सपोज ऑकल्टचं झाड आहे. हां. तर हे ऑकल्टमध्ये कित्येक फांद्या आहेत. म्हणजे मल्टिपल ब्रांचेस आहेत. करेक्ट. आता ते सगळं उभं कशावरती राहिलंय? मुळं. मुळं. ही सगळ्यात महत्त्वाची आहेत. मग जर तुमची मुळं जर त्या झाडाची न्यूमरोलॉजी आहेत, हं. तर वरती खोड, वरती फांद्या, फुलं हे सगळं तुम्ही जे म्हणताय, की नाही ते महत्त्वाचं आहे. तर हे कसं हं. काय चालेल?